संदीप नाइक प्रतिष्ठान के सौजन्य से बेलापुर स्थित वारकरी भवन में पहली बार युवाओं के लिए 10वें महारोजगार मेळावा का जोरदार आयोजन किया गया, जहां युवाओं का मनोबल बढ़ाने खुद नवी मुंबई बीजेपी जिला अध्यक्ष संदीप नाइक उपस्थित थे। साथ ही मौजूद थे तमाम बीजेपी पदाधिकारी। इस रोजगार मेळावे में हजारों युवाओं ने नौकरी की तलाश में यहां हिस्सा लिया। नवी मुंबई शहर में बढ़ते रोजगार के अवसर को देख 100 से अधिक कंपनियों ने इस महारोजगार मेळावा में हिस्सा लेकर 8000 नौकरियों के अवसर युवाओं के लिए उपलब्ध कराने का मौका दिया गया। इस दौरान इंटरव्यू में सफल हुए कुछ युवाओं और युवतियों को तत्काल ज्वाइनिंग लेटर भी प्रदान किए गए। नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट, डेटा सेंटर, जेम्स एंड ज्वेलरी पार्क जैसे प्रकल्पों के चलते शहर में रोजगार का बड़ा अवसर प्रदान होगा। ऐसा कहते हुए संदीप नाइक ने विश्वास दिलाते हुए कहा कि जब तक युवाओं को रोजगार नहीं मिलते तब तक वे उनके लिए प्रयास कर हर नोड में रोजगार मेळावा रखेंगे। हवा रोजगार मेळावा हा आयोजन करण्याची नक्कीच गरज होती। ज्या प्रमाणामध्ये नवी मुंबई शहरामधील इंडस्ट्रियल भाग किंवा आजूबाजूला वाढणारी इंडस्ट्री यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, परंतु त्या संधी उपलब्ध होत असताना नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्त असेल, नवी मुंबईमधील स्थानिक असेल किंवा नवी मुंबईमध्ये राहणारा युवा वर्ग याला त्याबद्दलच्या संधींबद्दल माहिती निर्माण करणं आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नवी मुंबईतल्या युवकांना या इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे। फक्त नोकरीच नाही तर स्वयंरोजगार असेल किंवा युवकांच्या माध्यमातून स्वतः उद्योग सुरू करण्याची सुरुवात असेल, मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र अशा पद्धतीनं काम करत असताना एक योग्य असं मार्गदर्शन, त्या उमेदवारांना आर्थिक सहाय्याचं मार्गदर्शन आणि त्यांना अनुभव हा मिळणं अत्यंत गरजेचं आहे। आणि अशा प्रकारच्या रोजगार मेळाव्यामधून ज्या नव्यानं सुरू झालेल्या इंडस्ट्रीज आणि त्यांना आवश्यक असलेलं मनुष्यबळ आणि विविध क्षेत्रांमध्ये ग्रॅज्युएट झालेले किंवा शिक्षण पूर्ण केलेले युवक युवती यांना त्या संधीच्या माध्यमातून त्यांना अनुभव मिळणं, नोकरी मिळणं हेही तितकंच गरजेचं आहे। ज्या प्रमाणामध्ये उमेदवारांना म्हणजे युवकांना नोकरीची आवश्यकता असते, त्याच प्रमाणामध्ये इंडस्ट्रीला देखील शिक्षित किंवा जो ट्रेन ह्युमन रिसोर्स हा देखील हवा असतो। तर ह्यामध्ये समन्वय साधणं, इंडस्ट्री आणि निर्माण झालेला ह्युमन रिसोर्स जो एज्युकेटेड आहे यांच्यामध्ये समन्वय साधणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ह्या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून तो समन्वय साधला जातो। वर्षामधून 2दा किंवा 1दा रोजगार मेळाव्याचं आयोजन करून ह्या गोष्टींची गरज भागणार नाही। त्याकरता प्रत्येक महिन्याला, प्रत्येक आठवड्याला किंवा दररोज कोणती नवी इंडस्ट्री त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि त्यांना कोणत्या प्रकारच्या ह्युमन रिसोर्सची आवश्यकता आहे याची माहिती शहर स्तरावर, जिल्हा स्तरावर उमेदवारांपर्यंत जाणं हे तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे आज जरी रोजगार मेळाव्याचं आयोजन झालं असेल आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अजून नवी मुंबई शहराच्या प्रत्येक नोडमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे, परंतु त्याचबरोबर रोज त्या ठिकाणी ज्या महिन्यामध्ये हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएट झालेली मुलं, मग ते कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, सायन्स असेल, डिप्लोमा असेल, डिग्री असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा विविध इतर क्षेत्रांमध्ये ज्यांनी स्किलच्या माध्यमातून त्यांचे कोर्सेस पूर्ण केलेले आहेत, त्यांना अनुभवाची गरज आहे, त्यांना नोकरीची गरज आहे। अशा उमेदवारांचे बायोडाटा, सीव्हीज हे माझ्या कार्यालयामध्ये दररोज जमा करण्याची पूर्ण यंत्रणा ही उपलब्ध करून दिलेली आहे आणि हे आठवडाभराचे सर्व उमेदवारांचे बायोडाटा जमा झाल्यानंतर प्रत्येक आठवड्याला शनिवारी 10 ते 12 पर्यंत विविध कंपन्या त्या कार्यालयामध्ये येऊन त्या उमेदवारांच्या इंटरव्ह्यूज घेणार आहेत, त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। जर एखादा उमेदवार ते कमी पडत असेल तर त्यांनी कोणत्या प्रकारचा कोर्स करावा, त्या कोर्सच्या माध्यमातून तो कोर्स कुठे करता येईल किंवा ते कोर्स करण्याकरता आपला अर्थसहाय्य कुठून मिळेल, अशा प्रकारचं संपूर्ण मार्गदर्शन या संदीप नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या उमेदवाराला दिलं जाणार आहे। ही प्रक्रिया किंवा जॉबच्या रिलेटेड किंवा स्वयंरोजगाराच्या रिलेटेड किंवा तरुणांना स्वतःची इंडस्ट्री उभा करून देण्याच्या करता हे प्रयत्न सातत्यानं करणं गरजेचं आहे। ठरवलं तर खूप मोठं काम आहे आणि ह्या संपूर्ण कामामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं मार्गदर्शन आम्हा सर्व कार्यकर्त्यांना अनेक वर्षापासून लाभलेलं आहे। युनियन क्षेत्र असो किंवा या ठाणे, बेलापूर परिसरामध्ये, रायगडमध्ये ह्या सर्व ठिकाणी
तरुणांना रोजगार मिळवून देण्याकरता त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत अजून ही मुवमेंट चांगल्या पद्धतीनं पुढे नेत असताना छोटे छोटे बारकावे बघत मुलांना ट्रेनिंग असेल किंवा विशेष अशा इंडस्ट्रीमध्ये निर्माण झालेल्या जॉब ऑपॉर्च्युनिटी, उदाहरण सांगायचं म्हटलं तर नव्यानं सुरू होणारं नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, जेम्स ज्वेलरी पार्क असेल किंवा डेटा सेंटर असेल, या माध्यमातून कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात. जर आपल्याला त्या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर कोणत्या प्रकारची तयारी ही उमेदवारांना केली पाहिजे ह्याचं मार्गदर्शन देखील या तरुणांना देण्याचं काम हे प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं झालंय. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.